कळत नाही या जगामध्ये असे लोक असतात तरी का, ज्यांना वाटतं स्त्रियांची काही इज्जतच नाहीये. तुमच्या रडण्याने जोखू काका आणि नूतनला काय बी फरक नाही पडत, पण लई लोकांना वाईट वाटतं, त्रास होतोय. मंगेशजी, तुम्ही काही काम सुरू करण्याबद्दल बोलत होतात ना? हो, मी तर कधीपासून सांगतोय तुम्हाला. सुरू करूया आपलं. चला. खरंच की पुस्तकांच्या नावानेच काम होते. माणूस माणसापेक्षा जास्त पुस्तकांवर भरोसा करतोय. अजूनपर्यंत ते आले नाहीत. काय माहिती कुठे गेलेत. बघते मी. आज बस इतकेच. जेवढ्या गोष्टी सांगितल्यात त्याबद्दल विचार करा. चला आपल्या मठाकडे जाऊया. तुम्ही तर माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही. काय प्रश्न होता तुमचा? हाच प्रश्न होता की मृत्यू जीवनापेक्षा जास्त सार्थक कसा असू शकतो. उद्या याच वेळेला या, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. काय बोलताय तुम्ही हे? इतका वेळ मी इथे बसून तुमची वाट पाहत होतो. तुम्ही आत्ता सांगाल मग सांगाल. तुम्ही आता सांगताय उद्या ये. आज तुमची मनस्थिती नाहीये. मनस्थितीमध्ये नाहीये म्हणजे? हो, अजून योग्य वेळ आली नाहीये. उत्तर हवंय तर उद्या पुन्हा या. आणि हां, मी उद्या इथे नाही भेटणार. मग कुठे भेटणार? जिथे शोधाल तिथे. काय बोलताय तुम्ही हे? शोधा म्हणजे? तुम्ही इथे नाही भेटणार तर कुठे भेटणार हेही सांगत नाही आहात. हे बघा, नसेल सांगायचं तुम्हाला उत्तर तर हरकत नाहीये. तुम्ही सरळ सरळ सांगा मला. माझी आणि तुमची वेळ खराब नका करू. तुम्ही जसे समजाल, परंतु तुम्हाला आता गेलं पाहिजे. गुरुजी, हे कसं बोलतायत? यांना असं बोलणं शोभतंय का? साधू आहेत ना हे? राग येतोय तुम्हाला. आधी आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला शिका. संपूर्ण नियंत्रण. असे नियंत्रण की कोणतीही परिस्थिती, कोणतीही व्यक्ती तुम्हाला थोडंही विचलित करू शकणार नाही. मग शांत चित्ताने या. उत्तर नक्की मिळेल. मूर्खपणा करतात हे. कोणतीही व्यक्ती आपल्या रागावर नियंत्रण कसं ठेवू शकतो? बोला. नक्की मिळवू शकतो जर स्वतः ठरविले तर. जर तुम्हाला असे वाटत असेल त्याकरता खूप वेळ लागेल, पण नियंत्रण मिळवाल. भीम, मला पण आता निघायला हवं. मी निघतो. चल. भीमराव, उद्याही येणार का प्रवचन ऐकायला? शिक्षण सुटले म्हणून काय बाबा बनणार? कुठे गेलेत हे? कुठे गेले होते तुम्ही?
हा कुठे गेले होते न सांगता? मला किती काळजी वाटत होती माहितीये. हा हा मी पण थोडा विचारांमध्ये होतो त्यामुळे न सांगता गेलो. वैतागले होते तर सांगायचं ना, का असं न सांगता जायचं बरं? तसं तर चूक बरोबर लई समजतं. मग जेव्हा नवरा बायको मध्ये समजदारी दाखवायची असती तेव्हा बरं नाही समजत. सांगा ना, काय विचार करत होतात? नाही इतकं काही नव्हतं. घरी जाऊन बोलूयात. घरी तर जायचंच आहे, पण पहिलं सांगा तरी मला काय. नाही काही नव्हतं. रमा घरी चल. काय लपवताय तुम्ही? आणि का बरं लपवताय? काय झालं असेल तर सांगा. काय इतकी भांडतीयस तू? चल ना घरी. राग येतोय तुम्हाला. आधी आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला शिका. संपूर्ण नियंत्रण. असे नियंत्रण की कोणतीही परिस्थिती, कोणतीही व्यक्ती तुम्हाला किंचितही विचलित करू शकणार नाही. रमा घरी जाऊन बोलूयात ना. झालं ओरडून? रागावले ना? जाते आता मी घरी. मी तुमच्या सोबत नाही येणार. रमा खूप खूप अभिनंदन. बरं वाटलं की तू पुन्हा जगणं सुरू केलं. वा, किती छान. पहिल्या रमाबाईने आपलं चपलेचं दुकान माझ्या चपलेचं दुकान बघून उघडलं, आणि आता जनार्दन चहाचे दुकान बघून मंगेशनं आपलं चहाचं दुकान उघडलं. आणि ही नौटंकी कोणाची? फक्त रामजी आणि त्यांच्या घरातल्यांची. हो हितेश भाऊ, बरोबर बोलताय तुम्ही. यांनी जाणून बुजून माझ्या दुकानासमोर दुकान उघडलंय आणि आता माझ्या रोजगारावरही लाथ मारायचा विचार आहे. जनार्दन, रोजगार तर परिश्रम आणि समर्पणाने मिळवलं जातं, आणि तुझा रोजगार यांच्या दुकान उघडण्याला नाही जाणार रे. तुझं कष्ट तुझ्यासोबत आणि ह्यांचं कष्ट यांच्यासोबत. जो जास्त कष्ट करेल तो जास्त पैसे कमवल. साधी गोष्ट आहे. बघूयाच आता किती कमावतात हे लोक. ए जोखू, आम्ही तुला आव्हान देतो की तू या तुझ्या नवीन बायको सोबत ना दुकानात जितका जोर लावायचाय तो लाव. पण आता आमचं हे चहाचं दुकान ना तुझ्या कपडे धुण्याचं आणि इस्त्रीच्या दुकानापेक्षा जास्त चालेल. बघून घेऊया रे. हो हो, बघूया ना. फुलियाजी, हे सगळं सोडा. दुकान उद्घाटनाच्या आनंदात सगळ्यांना चहा पाजा. लगेच देते. तुम्ही विसरला असाल की मी कोण आहे, पण मी नाही विसरले की तुम्ही कोण आहात. आमचे चहाचे दुकान उघडण्याच्या आनंदाने पहिला चहा तुम्हा दोघांना. अरे घ्या, पकडा, घ्या. रामजी, घे बाळा. धन्यवाद. मंगेश, मला माफ कर. आज तुझ्या दुकानाचं उद्घाटन आणि माझ्याजवळ तुला देण्यासाठी काहीच पैसे नाहीयेत. कसे असणार पैसे?
दिवसभर घरामध्ये बसून राहणार तर कसे असतील पैसे? आणि यांचा तो सुपुत्र मुलगा नको नको ते छंद पाळतो. अरे मानलं तो बिनकामाचा आहे, नोकरी नाही, आणि नोकरी शोधत बौद्ध भिक्षूच्या समोर ज्ञान मिळवण्याचे काय नाटक करत आहे? ही भिक्षा घेऊन एक दिवस नक्कीच बाबा बनेल तो. जोशीजी, तुम्ही नेहमी त्यांच्यावर चिडत राहाल, त्यांना टोकाल, त्यांच्यावर जळत राहाल. आणि काय माहिती, एक दिवस खरं खरं ते बाबा होतील. आणि बाबाच काय, साहेब बी होतील. अरे मग होईन की पूर्ण नाव बाबासाहेब भीमराव आंबेडकर. काय काय म्हणालीस? चांगला विनोद होता. नाही बनणार साहेब. तुम्हाला आनंद मिळाला ना, आता निघून जा इथून. आणि हा जाता जाता हेही ऐकून जा, ती सैन्यातली नोकरी सोडली आहे मी. सोडली? नोकरी सोडली? मी विचारच करत होतो की आतापर्यंत आनंदने कोणत्या मंद बुद्धीचा विचार का मांडला नाही. हा, बुद्धी नष्ट झाली आहे. एवढी चांगली नोकरी होती, 2 पैसे कमावले असते, परंतु नाही. जेव्हा मिळत आहे खायला, कोण जाणार कमवायला? हेच ना. तुला आणि तुझ्या कुटुंबाला अपमानित आणि गरिबीत राहायची सवय झाली आहे. आता जे काही आहे जोशीजी, तुम्ही मला मंदबुद्धी म्हणा किंवा असंही म्हणा की आमच्या कुटुंबाला अपमानित आणि गरिबीत राहायची सवय झाली, पण मला आता असं वाटतंय, आता या क्षणी तरी आमच्या कुटुंबाचा स्वाभिमान तुमच्या या घमेंडीपुढे जिंकताना दिसतोय. आणि राहिली गोष्ट आहे नोकरीची, जोपर्यंत इच्छा होती तोपर्यंत पूर्ण प्रयत्न केले ही नोकरी मिळवण्यासाठी, खूप कष्ट केले. पण खरं सांगू, आता ती इच्छा मेली. मग आता काय फरक पडणार मला? आणि ही गोष्ट मी स्वतः तुम्हाला यासाठी सांगतोय कारण तुम्ही आला होतात, स्वतः येऊन अभिनंदन केलं, मिठाई पण वाटली. मग असं कसं होऊ शकतं की आमच्या चाळीतल्या दुसऱ्या व्यक्तीने तुम्हाला ही बातमी द्यावी? मी स्वतः सांगतोय. आणि हो, आनंद दादामध्ये क्षमता आहे. ह्याला लवकरच दुसरीकडे कुठेतरी नोकरी मिळेल. तुम्ही काळजी नका करू. काय म्हणालास? क्षमता? नाही 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 नाही, क्षमता आणि आनंद यांच्यामध्ये लांब लांब पर्यंत काही संबंध नाहीये भीमराव. मी याची शिफारस देऊन नोकरी लावली होती.
त्याची नोकरी मी यासाठी लावली होती कारण तुझ्या आयुष्यात काही नौटंकी होईल, मला मज्जा येईल. पण काही नाही, हा उपाय नाही तर काही दुसरा उपाय करतो. मग तेव्हा तर मी तुम्हाला सगळ्यांना शिकवेन. लक्षात ठेवा. आनंद, जर मी एक स्त्री असून चहाचे दुकान उघडत असेन आणि मला पूर्ण विश्वास आहे की मी दुकान खूप चांगलं चालवेन, मग तुझ्यासोबत तर पूर्ण परिवार उभा आहे. आम्हा सर्व लोकांना तुझ्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे की तू काय ना काय मोठं काम नक्की करशील. आपल्या क्षमतेवर, कोणाच्या शिफारशीवर नाही. हिम्मत ठेव. तुम्हाला तर हेही बरोबर वाटत असेल की भीम नोकरी करण्यापेक्षा, पैसे कमवण्यापेक्षा त्या बौद्ध भिक्षुकांच्या मागे मागे फिरते. पण त्या बौद्ध भिक्षुकांच्या आयुष्यात आई, बाबा, बायको हे सगळे नाही आहेत. पण भीमच्या आयुष्यात हे सगळे आहेत. जिजाबाई, भीमसोबत तुझी काय दुश्मनी आहे की त्यांच्या आयुष्यात तू प्रत्येक वेळी नाक खोपसत असतेस? बाबा, तुम्ही हीच गोष्ट भीमभाऊंना का नाही समजवत? त्यांना त्यांच्या आयुष्यात जे करायचंय ते करू देत. आम्ही काही नाही बोलणार, पण ते आम्हा नवरा बायकोच्या आयुष्यात का डोकावतायत? माझा नवरा चांगली नोकरी करणार होते, पण भीमभाऊंनी सारखं सारखं असं समजवलं की त्यांनी नोकरीच सोडली. भीमभाऊंना काही नाही करायचं, पण याचा अर्थ हा तर नाही ना की ते कुणालाच काही करू नाही देणार. मी प्रत्येक वेळी चुकीची असू शकते, पण यावेळी तुमची मोठी सून सुद्धा हेच म्हणते की भीमच्यामुळं या घरातील सगळ्यांचे जीवन बर्बाद होईल. म्हणून थोडासा विचार करा याआधी की सगळं काही बर्बाद होईल. जिजाबाई, मला काही समजतच नाहीये की या घरात सर्वांना असं का वाटतंय की भीमच सगळं काही बिघडवतोय. चला माझ्यासोबत चला. कुठे? माझं ऐकून तर घे. या घरातल्या नाटकामुळं माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाचं आणि माझ्या नवऱ्याचं आयुष्य बर्बाद होत आहे. मी असं होऊच देणार नाही. अजून योग्य वेळ आली नाहीये. उत्तर हवंय तर उद्या पुन्हा या. आणि हां, मी उद्या इथे नाही भेटणार. मग कुठे भेटणार? जिथे शोधाल तिथे. काय विचार करताय तुम्ही? काही नाही. मी तेव्हा बी तुम्हाला विचारलं होतं की तुम्ही कुठं गेले होते, पण तुम्ही नाही सांगितलं. आता तरी सांगाल का नाही? काय सांगू तुला? जो प्रश्न मी घेऊन गेलो होतो त्याचं उत्तर मिळालं नाही तर तुला काय सांगणार आहे? कोणत्या प्रश्नाचं उत्तर? हेच की जीवनापेक्षा महत्त्वपूर्ण मृत्यू कसा असू शकतो, आणि जर त्याची पद्धत असेल तर ते मलाही जाणून घ्यायचंय. आता हे जाणून काय करणार तुम्ही? कदाचित मलाही असंच वाटतंय की माझ्या जीवनाबरोबरच माझा मृत्यूही महत्त्वपूर्ण होईल. कसली मरणाची भाषा करताय तुम्ही? मी उद्या पुन्हा जाणार त्यांना भेटायला.